हॉटेल तिरंगा, हॉटेल बाकी श्री, हॉटेल आंबाला, हॉटेल 77 आले या, कारण तुम्हाला माहित आहे मित्रांनो, काही दिवसांपासून माझ्या इंस्टाग्रामच्या फीडची डाग मारला गेली आहे. कारण माझ्या इंस्टाग्रामच्या फीडवर काही हॉटेलवाल्यांचा तुफान एवढा सुरसुराट सुटत आहे. पण आपल्याला त्या तुफानामध्ये न फसता त्या तुफानाला कसं कमी करायचं ही काळाची अत्यंत गरज झालेली आहे. अच्छा मित्रांनो, आज आपण त्याच लोकांबद्दल बोलणार आहे जे की हॉटेलवाले कन्वर्ट झाले रील स्टार मध्ये. कारण की मित्रांनो, त्यांना काही घंटा फरक पडत नाही की हॉटेलमध्ये काय चाललंय, हॉटेलमध्ये गिराईक येत आहे का नाही. तिकडं जगाचं महायुद्ध जरी झालं तिसरं, तरी ते काही रील टाकणं सोडणार नाही. कारण की ते काही लोकांचे व्हिडिओ बघून त्यांना असं वाटते की व्हिडिओ बघितल्यावर लोक जास्त आकर्षित होतील. तुझे क्या प्रॉब्लेम है? तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. तर तुमचा मोबाईल करा फुल स्क्रीन आणि हेडफोन घालून ठेवा मित्रांनो, कारण चुकून अपशब्द जर माझ्या तोंडातून निघले तर तुमचे वांदे होतील, मग मला सांगायचं नाही. ठीक है, समझ गया. आपल्या हॉटेल भाग्यश्रीला पाहिजे क्वालिटीची क्वांटिटी. अरे ते गिराईक आहे ना का तुझी बायको आहे, त्यांच्या कमरावर हात ठेवला. एक काम कर, कमर पकड, जोर जोरात आणि पप्पी घे त्यांची. रोज फ्रेंडावरचं मटण म्हणलं तर फक्त हॉटेल आंबादासला. अरे ते ठीक आहे, पण तुझा आवाज असा कसा आहे, तुझं शरीर एवढा, तुझा आवाज एवढा, असं कसं चावायचं. मित्रांनो, मला तर वाटतं याच्या हॉटेलचे अर्धे बोकडे हा एकटाच खात असेल. आम्ही हॉटेल टाकल्यापासून अख्ख्या महाराष्ट्रात नवीनच ट्रेन निघालाय. हॉटेल समोर चूल मांडायची, पण आमच्यासारखं 22 बोकडाचं टार्गेट जमल काय तुम्हाला? किती? 22 बोकड्यांचं टार्गेट? अरे 22 बोकडे खाता का मजाक करता तुम्ही? अरे जर एका दिवसात 22 बोकड्यांचे विकल्या जात आहेत तर किती बोकडे यांचे महिन्याभरात जात असतील? पहिली गोष्ट तर मला सांगा, यांना टार्गेट देते कोण आईच्या गावात? हा का रील स्टार वाले किंवा इंस्टाग्राम वाले यांना टार्गेट देता की ज्या हॉटेलवाल्यांचं जास्त टार्गेट होईल त्यांना जास्त रीच किंवा जास्त फॉलोअर्स, असं आहे का काही? अरे हाँ भाई हाँ. अरे तुम्ही जर एवढे बोकडे खासाल तर 5 वर्षानंतर बोकडे झू मध्ये ठेवायच्या लायकीचे होतील आणि विलुप्त स्पीशी म्हणून घोषित करण्यात येतील. मग खात्या चायनावाल्यांसारखे झुरळान किडे. हॉटेल आंबादास आजवार बुधवार, हॉटेल बाकी श्रीला वार बुधवार, हॉटेल आंबादास आजवार शनिवार. मित्रांनो, आज मंगळवार. अरे आहे माझ्या रूम मध्ये कॅलेंडर बाबा, माझ्या घरी कॅलेंडर आहे, लॅपटॉप मध्ये आहे, घड्याळमध्ये आहे, मोबाईल मध्ये आहे, माझा सगळीकडे कॅलेंडर आहे बाबा. तुम्ही कशाला तारीख वार सांगता? तुम्ही तुमचं हॉटेल सांगा ना काय ते. मित्रांनो, मला तर वाटते की माझ्या घरचं कॅलेंडर काढून यांचे व्हिडिओ रोज लावत जाईल यांच्या आईच्या गावात. कमीत कमी तारीख आणि वार तरी कळत जाईल. तुम्ही ना एक काम करत जा, एक वेळ ते हॉटेल बंद ठेवलं तरी चालन, पण मात्र वार आणि तेवढं सांगायला तुम्ही रील तरी बनवत जा. कसं ते आम्हाला वार कळेल आणि तारीख कळेल, म्हणजे आम्ही कसं आमचे काम करू शकू. अरे साला तुम लोग पागल है क्या? हे पहा भैयांनो, कसा रस्सा आहे. लवकरात लवकर या हॉटेल आठवणला रस्सा पाहून घ्या, तर्री पाहून घ्या, बाजऱ्याच्या भाकरी एकदम कडक मध्ये, लिंबू पिळून चालू द्यायचा भैया. हॉटेल आठवण वाट. अरे सगळे लोक रस्त्यात लिंबू पिळून खातात, काकांनी तर त्यांचं लिंबू आधीच पिळून घेतलं पाहिजे. क्या क्या बात कर रहे? अरे काका, तुमचे गोटे कमीत कमी व्हिडिओच्या आधी तरी खात होता. लोकांना कशाला व्हिडिओ मध्ये गोटे खाजून दाखवताय? कौन है ये लोग? कहां से आते हैं? आणि मटणासोबत आता काय अंड्यांचं आमलेट पण भेटायला लागलं काय? कसं आहे त्यार? हे कापायसाठी नाही तर उडवायसाठी आणलंय. काय बोकडा उडवायचा? कोणावर? कुणावर? जी लोक विनाकारण वाईट कमेंट करतात. हा मग ठीक आहे. आणि तुमची ती उडाउडी चालू द्या. एक काम करा, 2-3 दिवसासाठी हॉटेल मला चालवायला द्या. कसा प्रॉफिट माझा, बाकीचं तुमचं सगळं. हा ओके ओके. अरे अशी काहीतरी रील बनवत जा. असं म्हणजे त्याला असं बघून असं खाव वाटलं पाहिजे, हॉटेलमध्ये येऊ वाटलं पाहिजे. तुमचं काय असं गोट्या बेटा खात होता तुम्ही? हा अरे बस कर भाई. ते बघून इच्छा तरी होते का हॉटेलला यायची? नाही. अरे तुम्ही सगळे हॉटेलवाले मिळून एवढं मटण विकत आहे. अरे एखाद्याला होईल ना मोव्यात बिळव्यात, तो हागायला बसला आणि त्यांच्या ढुंगातून आग झाली ना, तुमच्या हॉटेलचं नाव आठवण त्याला पहिल्यांदा. मित्रांनो, पा पूर्ण डेक बनून गेली. काळा शार रसाय पाहून घ्या एकदम. बस झाला आता. याचं सकाळी लाल काळ सगळं बाहेर निघते, तुम्ही बघा. भैया जेवण कराल ते आर्थ तुझे लिंबू झाक ना बाबा. कसा लोकांना दाखवतो रील्स वर? हा एखादा जर कोणी येणार असला तुमच्या हॉटेलला तर ते बघून येणार पण नाही हॉटेलला.
तर मित्रांनो आजसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाच लागतंय, सबस्क्राईब पण करायलाच लागतंय आणि शेअर पण करायलाच लागतंय. आणि जर तुम्हाला याच्यातला कोणता पार्ट आवडला असेल तर त्या पार्ट बद्दल कमेंट पण करायलाच लागतंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बोल मेरे को भाई नहीं तेरा बोला आएगा टाइम नहीं मेरा टॉप पे बैठा मैं दिखाई नहीं